शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आढावा बैठका असतील, संघटनांचं सबलीकरण असेल, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. जो SIR मोहीम राबवल्या जाते त्या माध्यमातून बांगलादेशी मतदार कमी करणं असेल किंवा मग आपला हक्काचा मतदार हा तिथे राहिला पाहिजे त्याच्यासाठीचे प्रयत्न करणं असेल, याकरिता जी BLAची नियुक्ती करायची आहे किंवा मग संघटनामधल्या सर्व फादर बॉडी असेल, अधिकृत संघटना असतील, त्यातल्या सर्व नियुक्त्या आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक मतदारसंघासाठी संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज माझ्यावरती शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठीच मी आज आमचे बंधू जॉईंट किलर आमदार माननीय अमोलजी खताळ यांच्या मतदारसंघात आले होते. अत्यंत समाधान वाटते की केवळ ऑफलाईनच नव्हे तर ऑनलाईन सुद्धा त्यांनी BLAचा 100% डेटा हा दिलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम SIR संदर्भातलं त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. पदं देणं असेल, शाखा काढणं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील आणि त्यासोबतच जास्तीत जास्त निधी आणून जनतेची कामं करणं असेल, या सगळ्या गोष्टी ते माननीय शिंदे साहेबांच्या आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. हे सगळं बघून मनाला समाधान वाटलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणनीती कशी आहे? खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की शिवसेना केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणून आम्ही रणनीती करायला कधीच जात नाही. शिवसेना हा पक्ष हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या उक्तीवर चालतो. आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आम्हाला सांगतात की आपत्ती तिथे शिवसेना आणि संकट तिथे मदतीचा हात एकनाथ, अशाच पद्धतीनं त्यांचं काम असतं. कालही आपण बघितलं की पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवण्यासाठी शहीद झालेल्या आदिलच्या कुटुंबियांनाही साहेबांनी घर बांधून दिलं. आमची रणनीती ही केवळ निवडणुका जिंकण्याची नाहीये. आमची रणनीती ही घर तेथे शिवसेना आणि गाव तेथे शिवसेनेची शाखा, अशा पद्धतीनं आम्ही काम करतो. जिथे जिथे संकटग्रस्त असतील त्यांना मदतीचा हात देणं, जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणं, लाडक्या बहिणींना सक्षम करणं, या सगळ्या रणनीतींना समोर ठेवून शिवसेनेचं काम आमच्या मुख्य नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू.